नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला थंबनेल बघून आयडिया झाली असेल की जो काही महाराष्ट्र शासनाने जो काही GR टाकला, ओके, म्हणजे गव्हर्नमेंट रिझोल्युशन, म्हणजे मुलींना 100% हे जे काही व्यावसायिक अभ्यासक्रम आहे, जसं की झालं समजा तुम्ही इंजिनिअरिंग करत आहे, समजा तुम्ही MCA करत आहे, BCA करत आहे, BEd करत आहे, तर असे जे काही अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमांमध्ये स्पेशली गर्ल्स, ओके, म्हणजे मुलींसाठी, सर्व मुलींसाठी 100% जी काही फी आहे ती माफ करण्यात आली आहे. तर आपण 1-2 GR अंतर्गत, ओके, जी काही सत्यता आहे, खरंच पूर्णपणे ही जी काही 100% फी माफ झाली की ऍक्च्युली काय गोष्ट आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, हा एक GR बघू शकता तुम्ही, दिनांक 13 मे 2025चा लेटेस्ट GR आहे. म्हणजे 2-4 महिने झाले असेल तरी लेटेस्ट आहे. यानंतर अजून अपडेटेड जर GR आला असेल तर नक्कीच मी त्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. बघा, तर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील मुलींना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्काचे व परीक्षा शुल्काचे प्रदान या योजनेकरता नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. ठीक आहे. प्रस्तावना बघा, जो काही अभ्यासक्रम आहे, प्रोफेशनल जे काही डिग्रीज राहतात, प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे EWS म्हणा किंवा SCBC म्हणा, OBC म्हणा, या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क परीक्षा शुल्काचा 50% ऐवजी आता 100% ओके लाभ संदर्भीय शासन निर्णयामुळे मंजूर करण्यात आलेली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात असलेल्या इतर मागास वर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या मुलींना शुल्काचे योजनेकरता प्रवेश, हा ठीक आहे, म्हणजे OBC पण आलं याच्यात. ठीक आहे. तर बघा, शासन निर्णय, बघा, व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या इतर मागास वर्गातील, आता इथे बघा Z3 मध्ये बघा, अनुसूचित जाती, ओके, वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब अँड अदर बॅकवर्ड क्लासेस अँड द मायनॉरिटी, अल्पसंख्याक पण त्यांनी म्हटलेलं आहे. ओके. तर बघा, जो काही निर्णय आहे पोस्ट मॅट्रिक, ठीक आहे, म्हणजे पोस्ट मॅट्रिक ही मागणी होती. ठीक आहे. मग या मागणीनंतर जी काही योजना राबवण्यात आली, बघा तिथे बघा, इथे बघू शकता तुम्ही, म्हणजे वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट. ठीक आहे. म्हणजे मला ऍक्च्युली सांगायचं काय, म्हणजे ट्युशन फी ऍक्च्युली कुठे माफ करण्यात आली, जी काही शुल्क आहे बघा, पेमेंट ऑफ ट्युशन फीज अँड एक्झामिनेशन फीज, ओके, टू द गर्ल्स बिलॉंग टू द अदर बॅकवर्ड क्लासेस टेकिंग ऍडमिशन इन द प्रोफेशनल कोर्सेस. इथं लक्षात, म्हणजे जे काही कॅटेगरीज त्यांनी इथं मेन्शन केलेल्या आहेत. ओके. तर कोणत्या फीज माफ केलेल्या आहे? ट्युशन फीज आणि एक्झामिनेशन फीज. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल साठी आपण बघा CUP कॉलेजचं बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, आता बघा, समजा इथं लक्षात, बघा, समजा तुमचा इंजिनिअरिंग थ्रू CUP कॉलेजला समजा नंबर लागलेला आहे. इथं लक्षात, समजा CUP थ्रू समजा तुमचा नंबर लागलेला आहे. आताच आपण बघितलेलं आहे की EBC झालं, सॉरी EWS झालं, SCBC झालं, OBC झालं. ओके. या विद्यार्थ्यांसाठी जो काही फी आहे मुलींसाठी स्पेशली ती माफ केलेली आहे. ठीक आहे. आता बघा, SC आणि ST कॅटेगरी मी याच्यासाठी नाही घेतलं की त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता, जसं की बघा, त्यांना ऑलरेडी स्कॉलरशिप मिळत असते. बघा, ट्युशन फीज इथं बघा स्टार आहे, म्हणजे त्यांना ट्युशन फी नाही. ओके. आफ्टर दॅट एक्झामिनेशन फी दिलेली आहे. परंतु जे आता आपण कॅटेगरीज त्या GR मध्ये बघितल्या होत्या, त्या GR नुसार मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, त्या GR मध्ये काय म्हटलं त्यांनी की ट्युशन फी माफ होणार. ठीक आहे. ट्युशन फी, जसं की बघा, तुम्ही आपण या CUPच्या वेबसाईटवर आहे, इथं लक्षात, ऑफिशियली CUPची वेबसाईट आहे, त्यामध्ये जे काही फी स्ट्रक्चर दिलेलं आहे तिथनं सांगतो मी. जसं की बघा, EWS म्हणा किंवा SCBC म्हणा, या विद्यार्थ्यांसाठी ट्युशन फी बघा, आता ही जी काही टोटल फी आहे अशा विद्यार्थ्यांना किती आहे? 1,17,964. तर यामधली ट्युशन फी लेडीजसाठी म्हणजे स्पेशली गर्ल्ससाठी माफ होणार आहे, म्हणजे तुमचे 38,500 रुपये हे माफ झाले. ओके. आफ्टर दॅट बघा, ट्युशन फी सोबत बघा, ट्युशन फी सोबत त्यांनी एक्झामिनेशन फी पण माफ केलेली आहे. म्हणजे जी काही बघा, एक्झामिनेशन फीज किती आहे तुमची? 3,000. ओके. म्हणजे 38,500 आणि 3,000 या दोन फीज तुमच्या माफ झालेल्या आहे. इथं लक्षात. ओके. म्हणजे काही लोकांचा असं म्हणजे गैरसमज होता की समजा जे काही समजा त्या पर्टिक्युलर कॅटेगरीच्या समजा विद्यार्थिनी राहिला तर त्यांना 1,17,000 पण माफ होणार का? नाही. तर तुमच्या कोणत्या गोष्टी माफ झाल्या या GR अंतर्गत तुम्हाला क्लिअर झाल्या असेल. ही जी काही तुमची ट्युशन फी होती 38,500 आणि तुमची जी काही एक्झाम फी होती 3,000, या दोन गोष्टी माफ झालेल्या आहेत. इथं लक्षात. म्हणजे समजा साधारणतः 38 आणि हे समजा जर 3 पकडले आपण, इथं लक्षात, म्हणजे 41,500 म्हणजे 1,17,000 पैकी तुमचे 41,500 रुपये तुमचे माफ झालेले आहे त्या GR थ्रू. इथं लक्षात. ओके. आणि यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात बघा, जसं की आपली CUPची ऑफिशियल वेबसाईट आहे, इथं फी स्ट्रक्चर फॉर द गर्ल्स स्टुडंटसाठी दिलेली आहे. ओके. त्याच्यानंतर 2 सर्क्युलर. ओके. हा सर्क्युलर त्यांनी टाकलेला आहे, हा GR आहे ऍक्च्युली, हा म्हणजे 8 जुलै 2024 ला आलेला GR आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक म्हणजे EWS, SCBC आणि OBC या म्हणजे पहिले ऍक्च्युली 50% केलं होतं, परंतु आता 100% झालेलं आहे लाभ मंजुरी. ठीक आहे, या संदर्भात हा पूर्णपणे GR आहे. आणि त्यांच्या काही तरतुदी आहे, जसं की म्हणजे ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्या जे काही पालकांचं उत्पन्न आहे ते 8 लाखांपेक्षा कमी राहायला पाहिजे. ओके, या सगळ्या ऍक्च्युली तिथं दिलेल्या आहे त्यांनी. ओके, तरतुदी सगळ्या मान्य झाल्या पाहिजे. ओके, हा आता बघा, हा म्हणजे CUP तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे यांनी समजा तर सर्क्युलर काढलेला आहे बघा. तर त्यांचं जे काही सर्क्युलरमध्ये काय गोष्टी असल्या पाहिजे बघा. विद्यार्थिनीकडे स्वतःचे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. ओके, म्हणजे विद्यार्थिनीचे पदवी MCA अभ्यासक्रमातून केंद्रबित प्रवेश घेतला म्हणजे कॅप राऊंड थ्रू, म्हणजे समजा तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताय, समजा तुम्ही BCA ला घेताय, MCA ला घेताय, तर कॅप राऊंड थ्रू तुमची तिथे ऍडमिशन झालेली पाहिजे. ओके, दोन्ही पालकांचे आई वडील एकत्रित मिळून, म्हणजे आई वडिलांचं म्हणजे समजा तुमच्या पालकांचं उत्पन्न जे काय 8 लाखांपेक्षा कमी असावं. ओके, आणि तसेच उत्पन्नाचा दाखला हा तहसीलदार कार्यालयाचा असावा. आफ्टर दॅट बघा, विद्यार्थिनींना योजनेअंतर्गत फक्त शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क 100% माफ केला जाणार. मी ते तुम्हाला सांगितलं, ट्युशन फीस आणि एक्झाम फीस. येत आहे लक्षात, येत आहे ना. ओके, ट्युशन फीस आणि एक्झाम फीस तुमची फक्त माफ होणार आहे. शैक्षणिक शुल्क माफी करिता विद्यार्थिनींना महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीचा ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. ठीक आहे, अर्ज भरण्यासाठीची ही ती वेबसाईट आहे, म्हणजे महाडीबीटी या वेबसाईटवर जाऊन, ठीक आहे, तुम्हाला तो फॉर्म भरल्याशिवाय या सगळ्या गोष्टी तुम्हाला माफ होणार. येतं लक्षात. ओके, बघा, या व्हिडिओच्या अंतर्गत तुमचा जो काही डाऊट होता 100% फी कशा पद्धतीनं माफ होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओच्या अंतर्गत म्हणजे क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. अजूनही यावर जर काही लेटेस्ट अपडेट असतील तर नक्कीच यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच, म्हणजे जेवढे काही अपडेट्स येणार त्यावर मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा. येतं लक्षात. आणि मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.